नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी वर्णमाला शिकणार आहोत. बऱ्याच वेळा आपल्याला मराठीची वर्णमाला माहीत नसते. त्यामध्ये वर्ण किती आहेत, जोडाक्षरे किती आहेत, किंवा स्वर किती आहेत, स्वरादी किती आहेत, व्यंजने किती आहेत, याबद्दल सविस्तर माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. आणि स्पर्धा परीक्षांसाठी म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा असो किंवा अन्य कोणतीही परीक्षा असो, त्यासाठी वर्णमाला या विषयावर तुमचा चांगला आणि सखोल अभ्यास असायला हवा. आणि तोच आपण आता या एपिसोडमधून करत आहोत. तर वर्णमाला, आता वर्ण म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण पाहूया. वर्ण म्हणजे आपल्या तोंडातून जे मूलध्वनी बाहेर पडतात त्यांना वर्ण म्हणतात. आता मूलध्वनी, आता याचा अर्थ अ, ख, प, म, ठ हे मूलध्वनी झाले. आपण त्यांना जर मिक्स केले म्हणजे स्प केलं तर स आणि प मिळून स्प केले, हा मूलध्वनी नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. मग असे मूलध्वनी किती आहेत की त्यांना आपण वर्ण म्हणतो, तेच आपण अभ्यासणार आहोत. एकूण मूलध्वनी म्हणजेच वर्ण मराठीमध्ये 50 आहेत. आता त्यामध्ये स्वर किती आहेत, 14, स्वरादी किती आहेत, 2, आणि व्यंजने किती आहेत, 34. एकूण यांची बेरीज केली तर 50 होते. आता जोडाक्षरे जी 2 आहेत ते वर्णमालामध्ये म्हणजे एकूण वर्णांमध्ये धरायचं नाही, कारण ती व्यंजने नाही आहेत. मग आता ही 2 जोडाक्षरे आहेत. आता 34 व्यंजने आणि 2 जोडाक्षरे. आता एकूण जर मुळाक्षरे जर आपण म्हटलं तर 52 होतात. म्हणजे हे 50 आणि जोडाक्षरे 2 असे एकूण किती आहेत, 52 मुळाक्षरे आहेत. पण वर्ण जे आहेत ते 50 आहेत, हे लक्षात घेतले पाहिजेत. आता स्वर कोणते कोणते आहेत आणि ते 14 कोणते आहेत ते आपण क्रमानं पाहणार आहोत. अ, आ, ए, ई, उ, ऊ, रू, रू, ए, ॲ. ए नंतर ॲ हा नवीन स्वर या ठिकाणी ॲड झालेला आहे. ऐ, ओ, आ हा एक नवीन स्वर ॲड झालेला आहे. आणि नंतर औ म्हणजे ॲ आणि औ, आ हे 2 स्वर ॲड झालेत. पूर्वी 12 स्वर होते, आता 14 स्वर झालेले आहेत. कारण ॲ आणि आ हे आता मराठी भाषेमध्ये यांचा वापर होत आहे. म्हणून आता कॅप्टन हा शब्द मराठीमध्ये आपण वापरतो, किंवा असे भरपूर शब्द आहेत. ऑगस्ट हा शब्द मराठीमध्ये वापरतो आपण, म्हणून त्यांना स्वरामध्ये ॲड केलेलं आहे. आता आपण स्वरादी पाहूया. स्वरादी 2 आहेत, अम आणि अह. यांची चिन्ह आहेत. अमसाठी रेषेवर टिंब आहे, अंब, अम, आणि विसर्गासाठी 2 टिंब आहेत अशा आडव्या. ही स्वर आणि स्वरादीची म्हणजे ह्याला अनुनासिक म्हणायचं आणि याला विसर्ग म्हणायचं, हेही लक्षात आलं पाहिजे. आता व्यंजने जे 34 आहेत ती पाहूया. आणि 2 जोडाक्षरे या ठिकाणी दिलेली आहेत. आता क्ष आणि ज्ञ ही 2 जोडाक्षरे आहेत. आता क्षमध्ये कोणकोणती व्यंजने आहेत बघा. क अधिक श अधिक अ बरोबर क्ष. आणि ज्ञमध्ये द अधिक न अधिक य अधिक अ बरोबर ज्ञ. म्हणजे क्षमध्ये 2 व्यंजने आहेत आणि ज्ञमध्ये 1, 2, 3 व्यंजने आहेत. हे आपल्याला माहिती असायला हवे. जोडाक्षर काही वेळेला जोडाक्षरं दिली जातात, जोडाक्षरयुक्त शब्द, आणि एकूण व्यंजने किती आहेत हे ओळखा असं विचारलं जातं. त्यासाठी क्ष आणि ज्ञ आपल्याला किती व्यंजने आहेत हे माहिती असायला हवे. आता ही जी व्यंजने आहेत 34 ती या ठिकाणी सर्वांना तुम्हाला माहिती आहेत. क वर्गातील 5 व्यंजने आहेत, त्यांचा उच्चार क, ख, ग, घ, ङ असा होतो. च वर्गातील 5 व्यंजने च, छ, ज, झ, य असा. ट वर्गातील 5 ट, ठ, ड, ढ, ण.
त वर्गातील 5 त थ द ध न. प वर्गातील 5 प फ ब भ म. आता यांचा उच्चार आहे ना 5 प्रकारे यांचा उच्चार होतो. हे आपल्याला पुढं आपण शिकणार आहोत. आता यानंतर जे य र ल व श श ह ळ क्ष सॉरी ह आणि ळ पर्यंत असे एकूण ही 25 5 वर्गातील आणि ही 26 27 28 29 30 31 32 33 34 असे एकूण 34 व्यंजने आहेत. म्हणजे मराठीमध्ये वर्ण जे आहेत ते 50 वर्ण आहेत हे लक्षात ठेवायचं आणि मुळाक्षरे मात्र 52 आहेत हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण जोडाक्षर म्हणजे काय हे शिकायचं आहे. जोडाक्षरावर एक स्वतंत्र एपिसोड आपण बनवणार आहोत, पण या ठिकाणी जोडाक्षराची ओळख करून घेणार आहोत. आता जोडाक्षर कुणाला म्हणायचं? 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र आले असतील आणि त्याला जर स्वर जोडला गेला असेल तर अशा नवीन बनलेल्या अक्षराला जोडाक्षर असं म्हणतात. मग या कसोटीनुसार क्ष हे जोडाक्षर आहे, कारण या ठिकाणी 2 व्यंजने आलेले आहेत क आणि श आणि त्याला स्वर जोडलेला आहे, क्ष झाला. त्याचप्रमाणे ज्ञ हे जोडाक्षर आहे, कारण त्यामध्ये द न य हे 3 व्यंजने आलेले आहेत आणि त्याला स्वर जोडलेला आहे, यापासून ज्ञ झालं. म्हणून क्ष आणि ज्ञ ही जोडाक्षरे का आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. आता र या व्यंजनाची जोडाक्षरे लिहिण्याच्या ज्या 4 पद्धती आहेत त्या आपण पाहणार आहोत. हे पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्यावर सविस्तर प्रश्न येत असतात. तिरपी रेघ लिहिण्याची पद्धत पाहूया आपण. आता भ्रम या ठिकाणी हे र आहे, भ अधिक र आहे हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. प्रकाश या प्र मध्ये प अधिक र आहे. तक्रार या ठिकाणी क अधिक र अधिक आ क्रा झालं, तक्रार. व्रण व अधिक र अधिक अ व्र झालं. म्हणजे व्र क्र प्र भ्र हे जोडाक्षरे आहेत, लक्षात आलं पाहिजे. आता याला तिरपी रेघ लिहिण्याची पद्धत म्हणतात. दुसरा प्रकार आहे काकपदी र. आता काक याचा अर्थ कावळा, म्हणजे कावळ्याच्या पायासारखे आपण चिन्ह काढतो त्याला काकपदी र म्हणायचं. म्हणजे ट्रक लिहिताना बघा खाली काकपद आहे या ठिकाणी. ड्रम म्हणजे विशेषतः ट आणि ड यांच्यासाठीच हे काकपदी र येतं. काकपदी र कोणत्या अक्षरांसाठी येतं हे आपल्याला माहिती पाहिजे. फक्त ट आणि ड यांना काकपदी र जोडलं जातं आणि त्याच्यापासून ट्र हे जोडाक्षर, ड्र हे जोडाक्षर तयार झालं. त्याचप्रमाणे बघा ट्रॅक्टर, ट्रँगल अशा प्रकारे शब्द आणखी तयार होतील. आता याला काकपदी र नंतर आपण रेफ किंवा रफार कुणाला म्हणायचं ते पाहूया आपण. आता रेफ किंवा रफार, वरती रफार आहे बघा, याला रेफ असंही म्हणतात. पर्वत, सूर्य, अर्थ, गर्व हे सगळे रफारयुक्त शब्द आहेत. म्हणजे रव, रिय, अर्थ, रव हे शब्द ज्या अक्षरं आहेत ही जोडाक्षरे आहेत हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला. आता आणखी एक आहे र या व्यंजनाला जोडून अक्षर लिहिण्याची पद्धत. ह आणि य या 2 अक्षरांसाठी किंवा या 2 व्यंजनांना र कसं जोडलं जातं ते पाहूया आपण. जोडण्याची पद्धत आहे. ऱ्हास बघा या ठिकाणी ह आहे आणि र आहे, त्याचा रचा उच्चार पहिल्यांदा होणार रा असा. दुसऱ्या या ठिकाणी रचा उच्चार पहिल्यांदा रॅ, र अधिक य अधिक आ. आता या ठिकाणी तर्हेवाहिक रचा उच्चार पहिल्यांदा आहे, तर्हेवाहिक. ऱ्हस्व या ठिकाणी रचा उच्चार पहिल्यांदा आला. साऱ्या. आता या ठिकाणी पहा रफारमध्ये सुद्धा रचा उच्चार पहिल्यांदा होतो, पर्वत. ट्रकमध्ये मात्र वेगळा आहे, टचा उच्चार पहिल्यांदा आहे आणि रचा उच्चार नंतर आहे. भ्रममध्ये तसंच आहे, भचा उच्चार पहिल्यांदा आणि रचा उच्चार पहिल्यांदा. म्हणजे पहिल्या 2 प्रकारामध्ये रचा उच्चार नंतर होतो, तर दुसऱ्या 2 प्रकारांमध्ये रचा उच्चार हा पहिल्यांदा होतो. हेही लक्षात पाहिजे. र या व्यंजनाची जी जोडाक्षरे आहेत ते कशा प्रकारे येतात हे आपल्याला माहिती पाहिजे. ती 4 प्रकारे येतात
हे या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे। या ठिकाणी हा एपिसोड संपलेला आहे। तुम्हाला निश्चितच हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून यापेक्षा आणखी सुंदर व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायला मिळतील। धन्यवाद।